कल्याण शहरातील नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे बराच काळ बंद असलेली मार्ग क्रमांक 3 साई चौक सह्याद्रीनगर कल्याण स्टेशन ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन बस सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे। नागरिकांच्या मागणीनुसार आणि शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर ही सेवा पुनरुज्जीवित करण्यात आली आहे। खडकपाडा येथील साई चौक येथे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी रवी पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नागरिक आणि परिवहन विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही बस साई चौक, साईबाबा मंदिर, संघवी इस्टेट, सह्याद्रीनगर, कोकण वसाहत, बिर्ला कॉलेज, रामबाग मार्गे कल्याण स्टेशनपर्यंत धावणार असून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे। यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, उपशहर प्रमुख सुनील वायले, नगरसेवक किरण भांगले, रुपेश सकपाळ, नगरसेविका शालिनी वायले, प्रमिला पाटील, तनुजा वायले, युवासेना कल्याण उपशहर प्रमुख अनिरुद्ध पाटील, प्रथमेश पाटील आदी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, स्थानिक नागरिक, परिवहन सेवेचे अधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या अस्तित्व न्यूजसाठी प्रतिनिधी महेश गीते, कल्याण। शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आज साई चौक ते कल्याण स्टेशन ही दर 1 तासाला ही बस सुरू राहणार आहे। बऱ्याच वर्षापूर्वी ही कल्याण ते खडेगुळवली अशी बस सुरू आम्ही केली होती साई चौक ते, परंतु आरटीओ असल्या कारणाने त्या ठिकाणी रहदारी खूप असल्यामुळे ही बस बऱ्याच वर्षापासून बंद होती। पुन्हा एकदा रस्त्यांचं पूर्ण विस्तारीकरण केल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची खूप मागणी होती आणि अतोनात नागरिकांचे हाल होतात, कारण रिक्षा भेटत नाही, परिवहनची व्यवस्था नाही। यामुळे नागरिकांनी आमच्याकडे निवडणुकीमध्ये आम्ही प्रचारात फिरत असताना या ठिकाणी आम्हाला मागणी केली होती की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही बस सेवा सुरू झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी असेल, सुनील वायले असेल, आमचे नगरसेवक असतील, या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन या ठिकाणी या बस सेवेचा शुभारंभ केलेला आहे आणि दर 1 तासाला नागरिकांसाठी ही बस उपलब्ध असणार आहे। या ठिकाणून ही बस साई चौकातून वाणी विद्यालय, संघवी इस्टेट, त्यानंतर इंदिरा बंगला, नंतर सह्याद्रीनगर, कोकण वसाहत, बिर्ला कॉलेज, इंदिरानगर, त्याच्यानंतर रामबाग आणि कल्याण स्टेशन अशा पद्धतीने स्टॉप असणार आहेत आणि या सगळ्यांना याचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि दर 1 तासाला असल्यामुळे अनेक नागरिकांना याचा फायदा होणार आहे।